तर मंडळी तुम्हाला सांगतो, भयान गर्दी आहे, भयान. किती अंदाजे लोक असला आनंद? 4-4.5 लाख असतील. किती? 4 लाख. 4-5 लाख लोक तर आहेत. खूप भयान गर्दी आहे. तर एकदम फुल ऑन धमाल, फुल ऑन मजा. म्हणजे आम्ही, मला वाटतं आपण सगळीकडे फिरलो आम्ही आणि सगळे शूट करण्याचा जवळजवळ प्रयत्न केलाय. मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतमध्ये पण गेलो होतो आणि देवाचा रथ, देवाची पालखी पूर्ण शूट करायचा आम्ही प्रयत्न केला. तर अजून तुम्हाला थोडं अजून काहीतरी दाखवतो. तर आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कोणीही व्हिडिओ स्किप करायचा नाही. अजून कोणी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. राहुल शेट्टी ब्लॉग्स हा माझा मित्र. आता तुम्हाला सांगतो, आता एक जण आला होता आणि याच्या पाया पडून गेला आणि असं केलं, असं आशीर्वाद दे रे मला बाबा, जरा जास्त जगायचा. म्हणजे हा बुवा वाटतं, हे बघा बुवा, दाढी पण एकदम आशीर्वाद घेतला. आपल्या भावाचा आशीर्वाद कुणीतरी घेतला नाही काय, त्याला माझ्यात काहीतरी चांगलं दिसलं असेल आणि तो बोलला की तुम्ही अजून भंडारा लावला नाही, मग त्याने असं कपाळ वरती केलं असं आणि इथे त्याला भंडारा दाखव लावलेला दाखव. हे बघा, भंडारा लावला आपल्या मित्राला. म्हणजे त्याला चांगली गोष्ट दिसली असतील मला. याला देवाचा माणूस वाटला, देवाचा माणूस. दाढी वगैरे ठेवली ना एकदम. अनोळखी व्यक्ती देवाच्या रूपात आले असेल, सांगता येत नाही ना. इथला हॉटेल नाही. मंडळी मामा भेटलेत परत एकदा, सेम मला वाटतं याच टायमिंगला. मागच्या वर्षी, गेल्या वर्षी पण मामा भेटले होते, या वर्षी पण परत मामा भेटलेत. मामाने हे कोण आहे? पुतणी माझा, मामाचा पुतण्या. मामा सेम ह्या टायमिंगलाच भेटलेत. यात्रा स्पेशल डायलॉग आहे माझ्याकडे. येस, आनंद काहीतरी बोलणार आहे आता, ऐका. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछा करते, गुलामों के झुके हुए खुद ब खुद रास्ता बदलते. 1 वर्षापासून गाय बसलेला मामा मामाला सोडायला नका आता. एक काम करा तुम्ही, भाच्या काय पुतण्याला घरी सोडून या. मस्त म्हणते तर मटण करून खाऊन जाऊ, पण आम्ही नाही खाणार आता, वेळ झाला. जास्त नाही काय नाही. पुतण्याला घरी सोडा आणि मामाला घेऊन जाऊ आपण. तर मंडळी गर्दी बघा, आपण आहोत बरोबर प्रवेशद्वाराच्या इथे. समोर तुम्हाला दिसत असेल श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल. फुल गर्दी, फुल गर्दी आहे, फुल पब्लिक, फुल एकदम गर्दी. आणि दादा समोर बघताय, ते दादा व्हिडिओ मध्ये येण्यासाठी खटाटोप चालू आहे दादांचं. तर त्यांना आपण व्हिडिओ मध्ये घेतलंय, त्यांना पण आपण व्हिडिओ मध्ये. खरंच सांगतो की त्याला की सांभाळा, लहान मुलांना सांभाळा, पासून सावध राहा. लौकिक व्यक्ती नंबरवर संपर्क साधा.
दर्शनात जाण्याचा मार्ग. आता आपण जाणार आहोत खंडोबा देवाचं दर्शन करण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात. आनंद घेऊन चाललाय आपल्याला. चला आता आपण आतमध्ये जाऊन गाभारा बघूया. चला. आपण आता मंदिरात चाललोय. आनंद आपल्याला घेऊन चाललाय मंदिरामध्ये. एक सिंगल क्यू, एक लाईन सगळी पब्लिक चालली आहे. आम्ही पण चाललोय. माझ्या मागे पण पब्लिक आहे. चलो. एअरकोट एअरकोट, जय मल्हार. चलो. एकदम जबरदस्त झिगझॅग सगळं पब्लिक येत आहे. जय मल्हार. तो मंडळी आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलाय. आतमध्ये खूप सारी पब्लिक आणि आपला भाऊ आनंद भाऊ. खूप गर्दी. पहिला दिवस हे बघा, लोक सगळे लाईनने उभे राहिलेत. बाहेर पडतात. तर मंडळी गर्दी बघा. आपण आहोत बरोबर प्रवेशद्वाराच्या तिथे. समोर तुम्हाला दिसत असेल श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल. फुल गर्दी, फुल ऑन गर्दी आहे. फुल पब्लिक, फुल एकदम गर्दी. आणि दादा समोर बघताय ते दादा व्हिडिओ मध्ये येण्यासाठी खटाटोप चालू आहे दादांचं. तर त्यांना आपण व्हिडिओ मध्ये घेतलंय. त्यांना पण आपण व्हिडिओ मध्ये.
तर बघायला आपण तर मंडळी तुम्हाला सांगतो, भयान गर्दी आहे, भयान. किती अंदाजे लोक असला आनंद? 4-4.5 लाख असतील. किती? 4 लाख. 4-5 लाख लोक तर आहेत. खूप भयान गर्दी आहे. तर एकदम फुल ऑन धमाल, फुल ऑन मजा. म्हणजे आम्ही, मला वाटतं आपण सगळीकडे फिरलो आम्ही आणि सगळं शूट करण्याचा जवळजवळ प्रयत्न केलाय. मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतमध्ये पण गेलो होतो आणि देवाचा रथ, देवाची पालखी पूर्ण शूट करायचा आम्ही प्रयत्न केला. तर अजून तुम्हाला थोडं अजून काहीतरी दाखवतो. तर आमचा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कुणीही व्हिडिओ स्किप करायचं नाही. अजून कुणी आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. राहुल शेट्टी व्लॉग्स हा माझा मित्र. आता तुम्हाला सांगतो, आता एक जण आला होता आणि याच्या पाया पडून गेलाय आणि असं केलं, असं आशीर्वाद दे रे मला बाबा, जरा जास्त जगायचा. म्हणजे हा बुवा वाटतं, हे बघा बुवा.
दाढी पण एकदम बुवा नाही काय आशीर्वाद घेतला, आपल्या भावाचा बुवा आशीर्वाद कुणीतरी घेतला. बुवा नाही काय त्याला माझ्यात काहीतरी चांगलं दिसलं असेल आणि तो म्हणून बोलला की बोलला, मी बाकी काय अजून भंडारा लावला नाही, मग त्याने असं कपाळ वरती केलं असं. आणि इथे त्याला भंडारा दाखव लावलेला दाखव. हे बघा, भंडारा लावला आपल्या मित्राला. म्हणजे त्याला चांगली गोष्ट दिसली असतील मला किंवा याला देवाचा माणूस वाटला, देवाचा नाही, नाही, तो माणूस. देवाच्या- दाढी वगैरे ठेवली नाही, एकदम अनोळखी व्यक्ती देवाच्या रूपात आली असेल सांगता येत नाही ना. फुल ऑन क्राऊड आहे, फुल ऑन क्राऊड. एवढा क्राऊड नाही, या वर्षी खूप जास्त गर्दी आहे, खूप म्हणजे खूप जास्त गर्दी. आनंद माझ्या बरोबर होता, त्याच्यामुळे मला हे पॉसिबल झालं ना, तर मला एवढं पॉसिबल झालं नसतं, कारण आपल्याला एवढं काय जास्त माहिती नव्हतं. पण आनंदला फुल सगळं माहिती होतं. आनंद एकदम कानाकोपऱ्यातून एकदम सगळ्या ठिकाणाहून मला घेऊन आला आणि जवळजवळ 90% फुटेज आपण कॅप्चर केलंय. लवकरच तुम्हाला बघायला भेटेल, लवकरच. लहान मुलांना सांभाळा, दागिने सांभाळा, तिथे कापून पासून सावध राहा. आपण इकडे लावली गाडी, मग तिकडे लावली. 2 नंबर जिलेबी, फरसाण, चिरमुरे, मेवा. इकडे पण फुल ऑन गर्दी आहे, इकडे पण. पण जिलेबी खायची ना. जिलेबी गर्दीत नका झालं. तर मंडळी जिलेबी आणि फरसाणा घेतलाय, तर मस्तपैकी आता जागा शोधतोय. जागा शोधून मस्तपैकी खायला बसायला आता. जिलेबी, फरसाण. तर मंडळी आमचा फरसाण आणि जिलेबी खाऊन हे बघा खाण्याची पद्धत बघा आता बघा, परत दाखवतो. हे बघा, मला वाटतं किती फरसाण घेतलं होतं, आय थिंक पावशेर फरसाण आणि पावशेर जिलेबी घेतली होती. संपा. हे बघा कसं खातोय, पावशेर फरसाण, पावशेर जिलेबी संपवली. आता इथून आम्ही जाणार डायरेक्ट आता घरची गाडी रिटर्न, कारण खूप जास्त आता गर्दी आहे. तर जवळ जेवढं पण फुटेज घ्यायचं होतं, जेवढं पण शूट करायचं तेवढं शूट झालंय आपलं. मस्त देवदर्शन पण झालंय. आता आपण निघूया, कारण जायला खूप उशीर होणार आहे आणि खूप गर्दी लागणार आपल्याला. गाड्या सगळ्या फुल असणार, प्रयत्न करू एसटीने जाण्याचा. जिलेबी तळायचा प्रोग्राम चालू आहे, पब्लिकच पब्लिक. चलो अँडी, चलो चलो गर्दीतून वाट काढत काढत चाललोय. फुल ऑन गर्दी. दिवसांचं हालत झाले यार. जाहीर सूचना, चोरांपासून सावध राहा, मौल्यवान वस्तू सांभाळा, लहान मुलांना सांभाळा, तसेच दागिने सांभाळा, खिसे कापून पासून सावध राहा.
संशयित व्यक्ती आढळून आल्या आमच्या हेल्पलाईन नंबरवर तातडीने संपर्क साधा. हेल्पलाईन नंबर 112. संपर्क 01164 264 023. सतर्क रहा. जाहीर सूचना. पासून सावध रहा. ओके ओके ओके. आणि सामान महाग घ्या 20 रुपये 20 रुपये साडी घ्या 20 रुपये वायफाय घ्या 20 रुपये महागाई स्वस्ताईची कमाल फक्त 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये इकडे बघा इकडे घ्या तिकडे बघा इकडे घ्या महागाई स्वस्ताईची कमाल ना नफा ना तोटा या दरामध्ये विक्री धूमधडाक्यामध्ये चालू आहे. आमच्या या सेल मध्ये साबण बॉक्स आहे 20 रुपये 20 रुपये कंपास आहे 20 रुपये आणि 20 रुपये शेळापासून सावध राहा. स्त्रियांनो दागिने सांभाळा त्याबद्दल मोबाईल सांभाळा. मोबाईल राहू देऊ नका. मोबाईल सांभाळा खिसे पाकिट सांभाळा चोरापासून सावध राहा. चाकू आहे टूथब्रश त्याचप्रमाणे कपड्याचा सुद्धा ब्रश आहे त्याचप्रमाणे बास्केट आहे 50 ब्रश आहे आणि 20 रुपये आपल्या दुकानामध्ये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये 20 रुपये फक्त 50 रुपयामध्ये या सौंदर्य काय घेऊ सांग की. तुला काय घ्यायचं घे ना. तुला काय पाहिजे. मला काय घ्यायचं मला नको काय तुला काय घ्यायचं का 20 रुपये संसारासाठी लागणारी वस्तू घे. 20 रुपये एवढाच नव्हे तर संसारासाठी लागणारी वस्तू सगळं आहे आपल्याकडे. क्वालिटी नाही चांगली. आमचे मामा बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछा करते. गुलामों को हम डायरेक्ट एंट्री करते हैं. खुद ब खुद रास्ता हम डायरेक्ट आते हैं. बाकी तुमच्याकडेच. नक्की बरं आहे का एकदम भारी. तेच म्हटलं बादशाह इथलं हॉटेल नाही ना तर मंडळी मामा भेटलेत परत एकदा सेम मला वाटतं याच टायमिंगला
मागच्या वर्षी, गेल्या वर्षी पण मामा भेटले होते, या वर्षी पण परत मामा भेटलेत. मामाने हे कोण आहे? पुतणी माझा मामाचा पुतण्या मामा सेम ह्या टाइमिंगलाच भेटलेत. आणि यात्रा स्पेशल. डायलॉग आहे माझ्याकडे. येस, आनंद काहीतरी बोलणार आहे आता, ऐका. बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछा करते गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते. एक वर्षापासून गाय बसलेला मामा जातलेला ताब्यात भेटले. मामाला सोडायला नको आता. एक काम करा तुम्ही, भाच्या काय पुतण्याला घरी सोडून या. मस्त म्हणते तर मटण करू खाऊनच जाऊ, पण आम्ही नाही खाणार आता, वेळ झालाय. जास्त पुतण्याला घरी सोडा आणि मामाला घेऊन जाऊ आपण. कोणतीही चप्पल 200 रुपये, कोणताही शूज 400 रुपये, कोणतीही चप्पल 200 रुपये. रिटर्नची गाडी पकडली आहे रिटर्न जाण्यासाठी, पण रिटर्न जाण्याला पण एवढी गर्दी आहे. अमाप लोक रिटर्न चाललेत, अमाप. फुल गर्दी, फुल क्राऊड. हे तुम्हाला दिसत असेल. बघूया आता गाडी कोणती भेटते. चलो मित्र, काय त्याला काहीतरी घ्यायचं वाटतं बहुतेक. शोधतो तो इकडे तिकडे, बघतो सारखा. दादा जिलेबी कशी? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो. तुमच्या द्या 50. तुमचे आणि पाव आणि पाव आणि पावशा. ठीक आहे, 100 दिलेच बघ. बाबा कडकडीत आहे आमची पण. औषध आमची दिले. तुकडा बघू छोटा. बघून बघून अर्धा पोषण खाल्ले बाबा याने. नाही हा चेहरा बघून घ्या. बघून बघून अर्धा पोषण खाल्ले. कितना? 50 तोला. 50 तोला. 50 तोला. सोनं किती पण महाग असते, सोन्यापेक्षा जास्त वजनाचा आपण गळ्यामध्ये घालतो. काय बोलतो? 50 तोला आहे गले में. एक नंबर. नाथ आले, चित्रनाथ आले. घ्या आशीर्वाद घ्या. नाथ आले, आशीर्वाद घ्या. आशीर्वाद घ्या. चित्रनाथ आलेत आपल्या दरबारी. आज जाणार आहे ते केदारनाथला. नाथा नवनाथा मच्छिंद्रनाथा माळवाले बाबा. माळवाले बाबा. बिबा मॅन. गोल्डन मॅन. जाऊ दे, पण चालत जाऊया. ओ गोल्डन मॅन यो. सोन्यापेक्षा महाग आपण गाड्यामध्ये घातलाय. एकदम फील एकदम खतरनाक येतं. असं वाटतं की गोल्ड घात. वी आर गोल्डन मॅन. काजू मॅन. काय बोलतो? बिबा मॅन. बिबा मॅन. अरे एसटीला गर्दी बघ. Oh my goodness, there is lots of गर्दी. एसटीला फुल ऑन ट्रॅफिक. चलो बघूया आपल्याला आता एसटी मध्ये बसायला जागा भेटते का बघूया आपण, कारण गर्दी खूप आहे, फुल ऑन गर्दी आहे. तर आपल्याला बसायला जागा भेटते की नाही बघूया. आपल्याला फक्त जायचंय काशीळ पर्यंत. फक्त काशीळ पर्यंत जायचं आपल्याला. आता रिटर्नचा प्रवास चालू आहे. फुल गर्दी. तुम्हाला दाखवतो मी किती गर्दी आहे. लाईन दाखवतो, 1 मिनिट. फुल गर्दी आहे, फुल गर्दी. आपला मित्र
मिस्टर अँडी ही स्टँडिंग हिअर. प्रयत्न करायचा स्टँडिंग टाकायचा. चलो जल्दी चला बाबा उघड्या. चला 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 स्टँडिंग नाही चला 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 काशी हवे 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 चला 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 काशी आहे ना. काशी काशी उभारून चला काशी स्टँडिंग. चला पुढे चला पुढे बाबा येणार बसली नंतर कॉलेज असतील रे. चला 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 पोचलो पोचलो स्टँडिंग. चला चाललो बघा पुढे चाललो. चला चला पुढे पुढे थोडे पुढे वा. सगळ्यांना उद्या सगळ्यांना घरी जायचंय. थोडे थोडे पुढे मागा जरा बाबाला म्हणा मागं सरका जरा. मध्ये घ्या. चला बरं पुढे बंद करा. चला जाऊ दे उदो उदो एअरपोर्ट एअरपोर्ट जाऊ द्या. मला माहिती जाऊ द्या. मुंबईपर्यंत जायचं तुम्ही. हो मागे सरका जरा. जागा आहे का थोडी मागे सरका. थोडं सरका बोलतायत. कोणतं राहिले खाली. जागा नाही ना. कोण राहिले. मावशी राहिली त्यांची. कुठली. काशीळ मध्ये खाली होणार वाटतं गाडी. चला कंडक्टर दादाला घ्या आतमध्ये. फायनली गाडी चालू झाली आहे. चला जय मल्हार. कंडक्टरांना हात घेऊ दे. प्रवास तुम्हाला इस चलेगा वीडियो में. फुल कर दे फुल. गाडी एकदम पॅक. मला वाटतंय 60-70 लोक तरी आरामात स्टँडिंग उभे असतात. बसणारे कमीत कमी 100 तरी असतील आरामात. ब्लॉग जे कोणी आले नाही त्यांना बघायला भेटेल टीव्ही वरती. भेटणार की
युट्यूब वरती बघायला भेटेल. मित्र हरवला माझा. मित्र हरवला. बघा एसटीत असं पुढं. आहे टोपी ओळखला, लाल शर्ट घातलाय. भेटला. मी पण सांगितलं म्हणून सांगा. हा आनंद टेन्शन आलं यार. गळ्यामध्ये एवढं सोनं घातलं ना. बाटली पडली आमची. फुल गर्दी फुल. तो मंडळी आता ह्या एसटी मधून आम्ही उतरलो. फुल ऑन गर्दी होती. उभा राहायला पण चान्स नव्हता बिलकुल. काही चान्स नव्हता. सातारला जाणार एसटी. गर्दी खूप आहे. तेव्हा मिस्टर अँडी तुमचा भाऊ मस्त एकदम वेगळ्या गेटअप मध्ये, वेगळ्या लुक मध्ये कसं वाटतंय कॉमेंट करून सांगा. फायनली काशीच्या स्टँडवर बसलोय मी आणि आनंद. तर आमची जर्नी, आमचा प्रवास झालेला आहे. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो आहोत काशीच्या स्टँडवरती, म्हणजे आमच्या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. तर व्हिडिओचा एंड इथेच करतो. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, भरपूर असे फुटेज कव्हर करण्याचा प्रयत्न केला. थँक्स मिस्टर आनंदमुळेच हे पॉसिबल झालं. तर व्हिडिओ हा बघा पूर्ण. आज किंवा उद्यापर्यंत तुम्हाला बघायला भेटेल युट्यूबवरती आणि फेसबुकवरती पण. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर आमचा युट्यूब चॅनल आहे राहुल शेट्टी ब्लॉग, तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. आणि फेसबुकवरती पाहत असाल तर तुम्हाला आमचा जो फेसबुक चॅनल आहे त्याला फॉलो करायचा आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.